किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. बालमित्रांनो नमस्कार. किलबिल या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायला आज मी तुमची ज्योतिताई आली आहे. आणि आज ना आपण तुमच्या आवडत्या विषयावरती बोलणार आहोत बरं का. गॅझेट्सवरती बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज ना आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये मोहिनी महेश मोडक यांना आमंत्रित केलेलं आहे. अकोल्यातलं होरायझन वेब टेक्नॉलॉजीज जे आहे ना त्याच्या त्या संचालिका आहेत. मोहिनी मोडक मॅडमनी ENTC अभियांत्रिकी पदविका पुणे येथून घेतली आहे. कम्प्युटर नेटवर्क इंजिनियर ते आहेत. मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सिस्टीम इंजिनियर आहेत. इंग्रजी विषयात त्यांनी BA केलं आहे. तसंच पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयाची पदवी देखील त्यांच्याकडे आहे. मास्टर ऑफ मास कम्युनिकेशनच्या पदवीमध्ये तर त्या आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधनं प्रथम आलेल्या आहेत. IT क्षेत्रातनं प्रशिक्षक म्हणून त्या 20 वर्षांपासून काम करता आहेत. वेब सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये 8 वर्षांपासून. समाज माध्यम अभ्यासक, सायबर वेलनेस ॲक्टिव्हिस्ट, अनुवादक आणि सक्रिय ब्लॉगर देखील त्या आहेत. समाज माध्यमावरील लेखन, ब्लॉग, जाहिरात या विषयांवरचा त्यांचा लेख जो आहे तो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BSc आणि BCom या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे बरं का. फिलाडेल्फिया अमेरिका इथं सांस्कृतिक आणि व्यावसायिक आदानप्रदान प्रकल्पामध्ये त्यांनी 2007मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक संस्थांशी संलग्न देखील आहेत. विविध राज्यस्तरीय वृत्तपत्रामध्ये त्या स्तंभलेखन देखील करतात. प्रसूतीचा प्रवास या पुस्तकाच्या सहलेखिका त्या आहेत. मेघराग हे त्यांचं हिंदी छंदबद्ध काव्याच्या अनुवादाचं पुस्तक जे आहे ना ते काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित विदर्भस्तरीय अखिल भारतीय आणि विश्व मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित वक्ता म्हणून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. चला आपण त्यांना भेटणार आहोत. बालमित्रांनो एक मिनिट मी तुम्हाला थोडा वेळ देते आहे. जा चटकन आई बाबा, ताई, दादा आणि तुम्ही सर्वजण या बरं रेडिओ सेट समोर. कारण काय आहे, ह्या गप्पा आहेत ना ह्या फक्त तुमच्यासाठी नाही आहेत. आई आणि बाबा आणि तुम्ही अशा सगळ्यांसाठी आहेत. म्हणजे तुम्हाला सर्वांना गॅझेट्सवरून तुमच्या घरात जी चिडचिड होते ना तर ती देखील थांबेल आणि कोणी काय करायचं हे ना सगळ्यांना डायरेक्टच समजणार आहे. अरे यार काय मोहिनी, इतका वैताग आणलाय ना माझ्या मुलांनी मला, तुला काय सांगू मी. म्हणजे बघ ना आता दिवसभर मोबाईल, रील आणि ते व्हिडिओ बघणं, काहीतरी यूट्यूबला अपलोड करत राहणं, काहीतरी डाउनलोड करत राहणं आणि अभ्यासाचं अजिबात नाव नाही. मला तर काय वाटतंय ना की हे सगळे मोबाईल किंवा हे सगळे गॅझेट्स आहेत ना हे फेकून द्यावे कुठेतरी. का निर्माण केले कोणी, कशाला, काय गरज आहे. फेकून दिले तर मुलांबरोबर आपलं कसं होईल, तुझं कसं होईल, या पिढीचं कसं होईल. मी काही जास्त मोबाईल वापरत नसते किंवा मला काही कुठल्या गॅझेट्सची सवय नाही आहे. आता तुझं कदाचित थोडंसं वेगळं असेल, पण एकंदरीत आज आपण गॅजेटशिवाय जगू शकतो असं तुला खरंच वाटतं का? मग काय तर, मी बघ ना मी साधं घड्याळ वापरते. माझ्याजवळ काही ते स्मार्ट फिट वॉच वगैरे असं काही नाही आहे. मोबाईल पण माझा अगदी साधा आहे. काय आहे, मुलं अभ्यास कधी करतील ना, म्हणजे अभ्यासात त्यांचं अजिबात लक्ष नाहीये. आणि मग चिडचिड होते ना, सतत आपलं भांडाभांडी काहीतरी, मी त्यांना रागवते, ते चिडतायत आणि काय सगळं वातावरण पण खराब होतंय. पण येत्या काळात मुलांचा अभ्यास सुद्धा या गॅजेटशिवाय जवळपास अशक्य आहे, हे तुला पटतंय का? नाहीतर काय, मिलं शाळा म्हणा किंवा ट्युशन्सवाले म्हणा त्या व्हॉट्सअपवरती काहीतरी मेसेज टाकतात आणि काहीतरी डाउनलोड करायला सांगतात आणि झालं 2 मिनिटात दे आई तुझा मोबाईल. मला वैताग आलाय बरं का, मी तुला सांगते. उपाय आहेत याच्यावर. फेकून देणं किंवा त्याला नकार देणं याच्यापेक्षा आपण त्याचा पाहिजे तेवढा वापर कसा करू शकतो. कसं आहे की आपल्या पण लहानपणी जर आठवत असेल तुला तर रेडिओ नंतर TV आला होता नुकताच आणि मग हळूहळू आपल्याला TVचं आकर्षण निर्माण झालं. तेव्हा आपल्याबाबतही हीच चिंता आपल्या पालकांना होती. तेव्हा प्रत्येकच पिढीबरोबर जे एक नवीन तंत्रज्ञान येत असतं त्याचा स्वीकार करताना जसं गाडी सांधा बदलते ना, रूळ बदलते, तेव्हा जो खडखडाट होतो तो तंत्रज्ञान नवीन येतं आणि नवीन पिढी ते स्वीकारते आणि जुन्या पिढीला ते पटत नसतं, तेव्हा तोच खडखडाट होतो. पण याचा अर्थ असा नाही की त्याला नकार द्यायचा.
कारण आता पटतंय बघ मला, पटतच आहे आणि खरं तर पटवून घेण्याची गरज पण वाटते आहे. पण आता बघ ना, आम्ही सगळ्या मैत्रिणी जमतो तेव्हा हाच विषय होतो ना. आम्हाला वाटतं अजिबात नको. खरं तर त्याची पण माझ्या मैत्रिणींना पण समजावून सांगण्याची गरज आहे आणि हे जे माझे बच्चे कंपनी आहेत ना, त्यांना पण सांगण्याची गरज आहे की गॅजेट्सची गरज काय. हो ना, हे जर एकदा लक्षात आलं ना, तर मग त्याचा उपयोग पण लक्षात येईल नेमका. कोरोना काळात तुला आठवत असेल की शाळा बंद होत्या. हम्म, हम्म, हम्म. तेव्हा जर का गॅजेट्स नसती, हे मुलांकडे मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप्स या गोष्टी नसत्या, तर जवळपास शिक्षणाला मुकली असती मुलं. पण इतकं ते सुरळीत सुरू राहिलं आणि जे शिक्षक आत्तापर्यंत मुलांना एका ठराविक पठडीबाज पद्धतीने शिकवत होते, ते पण खूप क्रिएटिव्ह झाले. त्यांनी खूप नवीन नवीन पद्धती शोधून काढल्या की मुलं ऑनलाईन आहेत, आपणही ऑनलाईन आहोत, तर जास्तीत जास्त छान पद्धतीने एक कल्पनेतलं जग त्यांच्यासमोर आपण कसं उभं करू शकू. कारण की मुलांना दिसत काहीच नव्हतं समोर. जे काय दिसत होतं ते सगळं एक आभासी जग होतं, व्हर्च्युअल वर्ल्ड ज्याला म्हणतात. आणि त्यातून खूप चांगले क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार झाले. म्हणजे आपण कसं शिकलो की हे हृदय म्हणजे हे असं चित्र काढायचो आपण एक. आता मुलं 3 डायमेन्शनल पद्धतीने, त्रिमिती ज्याला म्हणतात, हृदयाकडे पाहू शकतात. त्याचे सगळे जे काय कॉम्पोनंट्स असतात ते त्यांना मागून पुढून जणू काही हृदयाच्या भोवती चक्कर मारून बघता येतात. हे जे काय आता तंत्रज्ञानाने त्यांच्यापर्यंत आणलंय, त्यामुळे एखादा विषय आपण जेव्हा समजून घ्यायचो आणि एखादा विषय ही मुलं जेव्हा शिकतात आहे, तेव्हा त्यांच्यासाठी खूप छान संधी आहे. त्या का नाकारायच्या आपण? हो, आलं माझ्या ते लक्षात. खरं तर कोरोनाची आठवण दिली तू आणि मला एकदम वाटलं की नको बाबा, गॅजेट्स नसते तर मी काय केलं असतं, हा मोबाईल नसता तर मी काय केलं असतं, मुलं कशी सांभाळली असती आणि त्यांच्या अभ्यासाचं पण काय झालं असतं. पण काय होतं ना, ही मुलं अति करतात आणि मग नकोसं वाटतं आणि मग माझी पण चिडचिड होते. म्हणजे एकूणच पालकांची चिडचिड होतेच. हो ना. तर त्यावरती पण मला असं वाटतं तू काहीतरी सांगायला पाहिजे बाबा, की काय आहे, केवढं वापरतात हे, एवढं नको ना वापरायला त्यांनी. एक म्हणजे आधी मुलांना कोणती कोणती गॅजेट्स पालकांनी दिली आहेत हे बघू आपण. चालेल, चालेल. मोबाईल दिलेला असतो. तो आता द्यावाच बऱ्याचदा लागतोय. गरज आहे. हां. कसं असतं की सुरुवातीला मुलांना उत्सुकता असते. त्याच्यानंतर गरजही असते. मग उत्सुकता आणि गरज एकत्र येते आणि मग त्याच्याबद्दलचं कुतूहल शमतं. मग ती गरज इतकी वाढत जाते आणि त्यातून हल्ली पिअर प्रेशर. म्हणजे आपला एखादा मित्र एक त्याच्याकडे नवीन मोबाईल आहे आणि आपल्याला बाबांनी त्यांचा जुना मोबाईल दिला आहे. आणि मग कुठेतरी पालकांना असं वाटतं की माझ्या लहानपणी मला जे मिळालं नाही, ते निदान माझ्या मुलाला मिळायला पाहिजे. आणि मग मी सगळं कष्ट करतोय ते कुणासाठी? मुलांसाठीच. असं म्हणून कौतुक किंवा लाड म्हणून मुलांना नवीन मोबाईल दिले जातात. खरं म्हणजे मुलांना एका साध्या मोबाईल आधी सुरुवातीला द्यायला पाहिजे, की ज्याच्यात त्यांच्या गरजा भागू शकतात. त्यांना YouTubeवरचे एज्युकेशनल व्हिडिओज पाहता आले पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना मोबाईलवरून WhatsAppवर किंवा ज्या PDF आल्या आहेत किंवा ज्याच्यात त्यांना शिक्षणाच्या नुसार जे काय अभ्यासक्रम पाठवला आहे शिक्षकांनी, तेवढं त्यांना करता आलं तरी पुरेसं आहे. तू काय काय सांगितलं आता मला एकदा माझ्या मुलांना पुन्हा सांगू दे, की सुरुवातीला साधे साधा मोबाईलच वापरले साधा पाहिजे. मोबाईल वापरायचा आहे बरं का सगळ्या मुलांनी. पहिली जाहिरातच अशी होती, फोन होता है सिर्फ बात करने के लिए. हम्म. मुख्य उद्देश तो आहे की संभाषण करता आलं पाहिजे, 2 व्यक्तींना एकमेकांशी कम्युनिकेट करता आलं पाहिजे. पण ते बाजूला राहिलं आणि आता लोक त्याच्यामध्ये एकटे होऊन इतके रमायला लागले. म्हणजे 2 जणांना जोडण्यासाठी फोन तयार झाला, पण माणसाला एकटं करण्यामध्ये त्याचं रूपांतर होतंय. म्हणजे मुलं एकटी एकटी त्यात मान खुपसून बसली असतात. कुठल्याही कार्यक्रमात आपण जातो आणि बघतो, आता पूर्वी लग्न समारंभात मुलं खेळत पळत असायची. मग आजी आजोबा त्यांना म्हणायचे, हे पाहे तुझे अमुक काका किंवा अमुक मावशी, ओळख करून द्यायचे. एकमेकांशी मुलं बोलायची, हसायची, खेळायची. आता काय होतंय की थोडंसं त्यांना लगेच बोर होतं. कारण सतत मोबाईल पाहून त्यांची एकाग्रता कमी होते. म्हणजे मुलांना काय वाटतंय की माझ्यासमोर जे एक सुंदर रंगीत जग आहे, ते सोडून मी या काळ्या पांढऱ्या दुनियेत पाहूच कशाला? हो ना, मी एवढं सांगते मुलांना, अरे हे योग्य नाही, तुम्ही वापरायला नको. आणि माझा मुलगा तर घरी आला, बॅग फेकली की आई तुझा मोबाईल दे, आणि नाही दिले की लगेच चिडचिड. हां. तर ही चिडचिड पण मला नकोशी वाटते. बरोबर. आता चिडचिड का झाली? कारण आपण जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या हातात मोबाईल दिला ना, तेव्हा त्यांच्याशी चर्चाच केली नाही, की आपण हा मोबाईल नेमका किती वेळासाठी वापरायचा आहे, का वापरायचा आहे, त्याच्यामागे आम्ही काय विचार करून तुला हा मोबाईल दिला आहे. एक अमेरिकन आई आहे, तिचं नाव आहे जेनेल हॉफमन. तिने मुलाला लिहिलेलं पत्र जगभरात खूप प्रसिद्ध आहे. त्या पत्रातला एक एक मुद्दा जर सांगितला मी, तर तुझ्या लक्षात येईल की यात तिने मुलांच्या संबंधित मोबाईल विषयक बहुतेक, किंवा मोबाईल असं नाही, कुठल्याही गॅजेट्सच्या दुनियेत जेव्हा मुलं राहत आहेत, त्यांच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. एक सांगायचं तर ते पत्र तिने लिहिलं आणि मुलाच्या हातात दिलं तेव्हा, कारण मोबाईल अगदी नुकतेच आले होते, त्याच्यामुळे अजूनही लोक पत्र वगैरे लिहित होते एकमेकांना. तर त्या आईने 13 वर्षाच्या मुलाला पहिल्यांदा हातात मोबाईल दिला आणि त्याच्याबरोबर हे पत्र दिलं. त्यात काही अटी होत्या आणि त्याला सांगितलं की हे पत्र वाच आणि त्याचा स्वीकार, मला या सगळ्या अटी मान्य आहेत
असं तू मला आधी सांग आणि मगच मला तुला हा मोबाईल देता येईल. म्हणजे मुलांनो, मला तर असं काही पत्र तुम्हाला लिहिता येणार नाहीये, पण मोहिनी सांगते ना, तर ते पत्र तुम्ही ऐका, त्यातल्या अटी ऐका. आता त्यात तिने पहिल्यांदा काय म्हटलं होतं, की हा मोबाईल तुला मी आणि तुझे बाबा किंवा पालक आमच्या कष्टाच्या पैशातून खरेदी करून देतोय. हं, हं, हं. ते तुझ्या लाडासाठी देत नसून तुला त्याची गरज आहे. मोबाईलचा वापर करून तू छान अजून काहीतरी शिक, त्याचा आनंद घे, मजा पण कर. रील किंवा यूट्यूब गमतीसाठी पाहूच नको असं नाही. हं, 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 पण हं. त्याला किती वेळ त्यात घालवायचा आणि अभ्यासात किती वेळ घालवायचा, खेळाला किती वेळ द्यायचा आणि आपल्या मित्रमैत्रिणी किंवा आपल्याला नवीन जे काय कधी सहलीला जावंसं वाटतं, कधी एखादं भाषण ऐकायला जावंसं वाटतं, एखादा सिनेमा बघायला जावासा वाटतो, त्याच्यासाठी वेळ शिल्लक आहे की नाही, हा पण विचार कर. तर तुला मुळात हा मोबाईल आमच्या कष्टाच्या पैशातून आम्ही खरेदी केला आहे याची जाणीव असली पाहिजे. कारण आईबाबांना किती कष्ट पडतात. आज एक मोबाईलची किंमत जर तुम्ही बघितली तर मोबाईल काही स्वस्त नसतो. आणि केवळ माझ्याकडे मोबाईल नाही, मला अमुकच ब्रँडचा मोबाईल दिला नाही म्हणून अगदी टोकाला जाऊन काही मुलांनी चक्क आत्महत्या केल्यात. कारण की ही गोष्ट मला मिळालीच पाहिजे असं म्हणताना आपल्या आईवडिलांना ते शक्य आहे का? आणि शक्य असलं तरी खरोखर आपल्याला तेवढं गरजेचं आहे का जेवढं आपण मागतो आहे? हे मुलांना जाणवलं पाहिजे. हे तिने त्या पत्रात पहिल्यांदा लिहिलं होतं. पुढे मग तिने लिहिलं की आता हा मोबाईल तुला एकदा दिला की त्यानंतर त्याच्या वापराविषयी तू आम्हाला सगळी कल्पना दिली पाहिजे. म्हणजे काय असतं की प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा स्मार्ट असते. त्यांना तंत्रज्ञान जास्त चांगलं वापरता येतं. आणि काही पालकांना नेमकं असं वाटतं की माझाच मुलगा इतका स्मार्ट आहे की त्याला फारच टेक्नॉलॉजीतलं कळतं. असं नसतं. प्रत्येक पुढच्या पिढीला आधीच्या पिढीपेक्षा टेक्नॉलॉजी जास्त चांगली हाताळता येतच असते. त्यात विशेष असं काही कौतुक करण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून ह्या मुलांनी पण ना असं फुशारून जाऊ नये, की हां. आई तुला समजत नाही आणि मला जास्त येतंय. अगदी बरोबर. त्यामुळे आईला कधी कधी काय वाटतं की मधली पिढी ही तितकी टेक सॅव्ही नसते. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा मोबाईल वापरताना अडचणी येतात. आणि मग ते मुलाला म्हणतात ते बघ रे याच्यामध्ये हे कसं इन्स्टॉल करायचं किंवा याची ही फाईल याच्यात कशी कन्व्हर्ट करायची. आणि मुलं अगदी चुटकीसरशी ते करून देतात. पालकांना वाटतं बापरे इतका हुशार मुलगा जगात कुणाचा नसेल. आणि मुलांना वाटतं की काय आपल्या आईबाबांना ते यातलं कळतच नाही. म्हणजे आपण यावर काहीही केलं तरी चालण्यासारखं आहे. त्यांना ते तसंही कळणार नाहीये. आता हा जो धोका आहे ना, त्याच्यामुळे काय होतं की मुलं नकळत, ते वयच असं आहे की जगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल असतं. म्हणजे शारीरिक बदल होत असतात मुलांमध्ये, वैचारिक बदल होत असतात. तर मुलांना हे बदल ना स्वीकारता येत नाही बऱ्याचदा आणि त्याची उत्तरं पालकांना मागण्याऐवजी मुलं मोबाईलवरती, वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती, वेगवेगळ्या गॅजेट्सच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतात. कदाचित असं करता करता ती गेमिंगच्या आहारी जातात. कधी कधी नको त्या वेबसाईट्स किंवा पॉर्न साईट्सपर्यंत मुलं पोचतात. आता मुलांना हे माहिती आहे का की हे आपण बघण्यायोग्य आहे की नाही, हे कोण ठरवणार? आणि नेमकं जे नको असतं तेच बघावंसं वाटतं किंवा हेच तू माझ्या मुलांना आत्ता समजावून सांगायचं की अति वापरतोय बाबा, त्याचे दुष्परिणाम होणार आहेत, किंवा अशा चुकीच्या साईट्स किंवा ॲप जर ते घेत आहेत तर ते पण योग्य नाही ना. हे बरोबर. थोडंसं चांगली कान उघडणी कर तू आता त्यांची. मग यासाठी जेव्हा त्यांनी मोबाईल मुलांनी पहिल्यांदा हातात घेतला तेव्हा पालकांनी त्यांना सांगायला पाहिजे की या मोबाईलवर तू काय पाहिलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे. शिवाय पासवर्ड वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना माहीतच पाहिजे घरातल्या. म्हणजे मुलांचा पासवर्ड आईवडिलांना माहीत नसतो ही तर खूप कमाल गोष्ट मी काही ठिकाणी पाहिली. आणि मुलांची पण ही जबाबदारी आहे की आईबाबांनी एवढ्या विश्वासाने आपल्याला फोन दिला आहे, तर आपण सुद्धा त्यात काय करतो आहोत, त्याचा कसा वापर करतो आहोत याबद्दल आईवडिलांना विश्वासात घेतलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं मुलांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की मोहिनी जे काही सांगते ना, ते अगदी कान देऊन तुम्ही ऐका. काही गोष्टी माझ्यासाठी जरी असतील तरी त्या तुमच्याच हिताच्या आहेत आणि तुम्ही पण काय काय पालन करायला पाहिजे आहे ना, ते तर तुम्ही ऐकायचं आहे. आणि मुलांना मला एक आणखीन गोष्ट सांगायची जी त्या जेनेल हॉफमन या आईने तिच्या मुलाला सांगितली होती. तिने त्याला असं सांगितलं होतं की हा मोबाईल तुला आम्ही देऊन टाकलेला नाही, ही तुझी प्रॉपर्टी नाही, ही तुला थोड्या वेळासाठी दिलेली एक सवलत आहे. म्हणजे तो अमुक वाजता तू रात्री माझ्याकडे तो आणून दिला पाहिजेस आणि सकाळी पुन्हा विशिष्ट वेळेला तो माझ्याकडून घ्यायचा. म्हणजे मोबाईल किती वापरायचा याच्यासाठी काही तास, काही वेळ अशी निश्चित केली पाहिजे पालकांनी पण आणि मुलांनी पण ती पाळली पाहिजे. नाहीतर काय होतं की उत्सुकतेचं गरजेत रूपांतर होतं, गरजेचं सवयीत रूपांतर होतं आणि सवयीचं ॲडिक्शनमध्ये रूपांतर होतं. आणि असंच काहीच मुलांचं होताना दिसतंय ना, आणि म्हणून माझी चिडचिड होते. हां. म्हणजे मला आता तू सांगतेस की नाही की आई बाबांचं ऐकावं, काही नियम असले पाहिजेत,
आणि मुलांचं हे काय असतं असं, की त्यांनी घेतलं, माझ्या मित्राला त्याच्या आईने दिलाय, मग तू द्यायला पाहिजे, असं नाही आहे ना. म्हणजे आई सांगते ते ऐकायला पाहिजे आणि हे तू आज माझ्या मुलांना पटवूनच द्यायचं आहेस. अगदी. त्याच्यासाठी मुलांना पर्याय दिले पाहिजे आपण. कारण होतं काय, की आईबाबांना पण, आता हे मुलांना सांगते तसं त्यांच्या आईबाबांनाही सांगते हां, की जर वडील ऑफिसमधून आले, आई बाहेरून आली, काम करून आली किंवा घरात काम करत असेल, कुठल्याही परिस्थितीत ते किती वेळ मोबाईलवर आहेत. एक सिनेमा होता बरं का, फेरारी की सवारी नावाचा. त्याच्यात मला एक प्रसंग पाहिलेला आठवतोय. त्या सिनेमातल्या त्या प्रसंगात असं आहे, की वडील मुलाला स्कूटरवरून कुठेतरी घेऊन जात आहेत आणि त्यांना खूप घाई झाली आहे. मुलाला कुठल्या तरी मॅचच्या म्हणजे त्याच्यात त्याला भाग घ्यायचा आहे आणि वेळ उलटून गेली आहे. ते खूप वेगाने चालले आहेत आणि त्या गडबडीत मुलांच्या वडिलांकडनं सिग्नल ओलांडला जातो. म्हणजे लाल सिग्नल असून ते घाईघाईत तसाच क्रॉस करतात आणि हवालदार त्यांच्याकडे बघतोय, पण तो त्यांना काहीच म्हणत नाही, कारण तो नेहमी त्यांना बघत असतो तिथून जाताना. त्यांना लक्षात येतं त्या हवालदाराला की काहीतरी गडबड असेल किंवा नाही, तो त्यांना काही टोकत वगैरे. हे पुढेही निघून जातात आणि एका थोडंसं अंतर गेल्यावर त्या वडिलांना जाणवतं की आपण आत्ता घाईत सिग्नल तोडला, आपल्या दृष्टीने आपण जे केलं ते बरोबर होतं, कारण का की आपल्याला घाई होती. पण आज जर काही अपघात झाला असता, त्यामुळे चुकीच्या बाजूने आपण जर कोणाला ठोकलं असतं, काय झालं असतं, यापेक्षा जो नियम आहे शासनाने ठरवलेला, समाजाने ठरवलेला, तो जर आपण पाळत नाही आहोत तर त्याचे परिणामही होऊ शकतात. आपण तो नियम पाळत नाही आहोत हे आपल्या मुलाने आज बघितलंय आणि म्हणून तो युटर्न घेतो आणि पुन्हा त्या पोलिसापाशी येतो आणि त्यांना म्हणतो की माफ करा, माझ्याकडून आज असं असं झालं, तुमची काय दंडाची रक्कम असेल ती मी भरतो. तर तो म्हणतो, जाने दो ना साहब, हो गया, एक आध बार हो जाता है. तो म्हणे, नहीं, गलती किया ना, मेरे बच्चे ने देखा ना, किसी ने नहीं देखा, आपने नहीं देखा, देखकर भी अनदेखा कर दिया, लेकिन मेरे बच्चे ने तो देखा ना, और बच्चा जो देखेगा वही सीखेगा. आणि म्हणून तू माझ्याकडून दंडाची पावती घे आणि माझ्या मुलाला हे लक्षात राहू दे की नियम तोडायचा नाही. हे तुझं अगदी बरोबर आहे बरं का. म्हणजे मी तर मोबाईल वापरत नाही, मला खूप काही त्याची सवय पण नाही, मला काम पण पडत नाही. पण हे ना ऑफिसमधनं आले की मोबाईल घेऊन बसतात. मी सांगते, रागवते की अहो तुम्ही एवढा मोबाईल बघाल तर आपली मुलं बघणार आहेत. हे म्हणतात काही नाही, मला थोडा वेळ बघायचा आहे. आणि मुलं पण बाबांचं उदाहरण देतात की बाबा तर बघतात, आम्ही का नाही. तू अगदी बरोबर सांगितलंय ना की मुलं जे बघणार आहे तेच करणार आहेत. म्हणजे मी यांना रागवते ते बरोबर करते ना. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि फक्त आई किंवा वडिलांनीच नाही, तर घरामध्ये समजा आता आजी आजोबा टीव्हीत दंग आहेत, आई बाबा मोबाईलमध्ये दंग आहेत, मग मुलांनी पण मोबाईलमध्ये स्वतःचा वेळ कसा तरी घालवला तर तो त्यांचा पूर्ण एकट्याचा दोष नाही आहे. सगळ्या कुटुंबाने मिळून हे ठरवायला पाहिजे की किमान आता आपल्याला काय होतं, आपल्याकडे बऱ्याचदा अशी परिस्थिती येते की जेव्हा वेळ आहे, जेव्हा कामाची वेळ आहे, तेव्हा तर आपल्याला गॅजेट्स वापरायचेच आहेत. पण आपण अशा वेळा ठरवू शकतो का की जेव्हा आपण गॅजेट्स नाही वापरले तरी आपल्याला त्यात रमता येईल. आपण तिकडे जाऊच, पण त्याआधी मी एक गंमत सांगते की मुलं असं मुळात का करतात आणि कुठल्या टोकाला जातात. म्हणजे आता आपण जे बोलतोय ना ते तर खूपच साधं आहे की मुलं फार वेळ मोबाईल वापरतात म्हणून तुझी चिडचिड होते. अगदी बरोबर. पण काही मुलं या टोकाला जातात की गेमिंगचं खूप वेड लागतं त्यांना आणि ते इतकं ॲडिक्टिव्ह आहे की काही मुलांना फक्त काउन्सिलरकडे नेऊन त्यांना समजावून सांगून उपयोग नसतो, कारण ते अक्षरशः थयथयाट करतात, कारण त्यांना हे लक्षातच येत नाही की ही सोय आहे, हा आपला हक्क नाही आहे. ते का माझ्या शेजारी एक मुलगा राहतो छोटा, तर सतत मोबाईल बघून ना त्याचे बुबुळ असे वरती गेल्यासारखे झाले आहेत. मी दाखवलं माझ्या मुलाला नेऊन की बघ त्याच्या डोळ्यांचा कसा प्रॉब्लेम झालाय म्हणून. चष्म्याचा नंबर वाढलेला आहे या पिढीतला. किती लवकर मुलांना चष्मा लागतो. आपल्या वेळेला 40 हा शब्द होता चष्म्याला, पर्यायी शब्द. आता 40 वगैरे कसलं, मुलं शाळेत जात नाही तोवरच त्यांना चष्मा लागतो, कारण त्यांचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढलाय. आणि दुसरं, मुलांचं वजन खूप वाढलेलं दिसेल तुला इतक्यात, कारण काय, मैदानावर खेळायला जायला वेळच नाही. आणि आल्यानंतर आई आता थोडा वेळ तरी मोबाईल पाहू दे ग. शाळेतून आल्यावर आईला वाटतं की बरं आहे, बिचारा थकून आलाय, चला एखाद तास त्याला पाहू द्या. 1 तासाचे 2-3 तास केव्हा होतात कोणालाच कळत नाही. मग जेवायची वेळ येते. म्हणजे अगदी कंपल्सरी असं मोबाईल मागतात की मी हे केलं ना, आता मला मोबाईल बघायचंच आहे. म्हणजे गॅजेट्स खूप सगळे आहेत, पण मोबाईल आहे त्यातलं एक जे प्रकरण आणि हे भारी म्हणजे भयंकर झालं, कारण ते चटकन कुठेही घेऊन जाता येतं, हाताळायला सोपं असतं. लॅपटॉप न्यायचं म्हणजे जरा सर्कस करावी लागते, मोबाईल नेणं सोपं असतं तुलनेने. मग काय होतं, वजन वाढतं, डोळ्यांवरती ताण येतो, चिडचिड होते आणि एक फोमो त्यांच्या मनात निर्माण होतो. त्याला फिअर ऑफ मिसिंग आउट असं म्हणतात. म्हणजे जर मी थोडा वेळ मोबाईल पाहिला नाही आणि तितक्या वेळात जर जगात काहीतरी घडलं आणि ते मला कळलंच नाही, तर माझं काय होईल. मला सगळे मित्र म्हणतील की तू जगाच्या मागेस, मी आउटडेटेड वाटेन आणि माझे मित्र माझ्यापेक्षा स्मार्ट ठरतील, असं मुलांना वाटतं.
हो ना, मी रागवते सतत, काय एक रील, दुसरी, तिसरी चालू आहे. चला आई 1 मिनिटं, आई 1 मिनिटं, अरे 1 मिनिटं संपतच नाही 1 तास झाला तरी. ते तसंच आहे, त्याला मायाजाल म्हणू आपण. म्हणजे जर मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा त्याचा मोह आवरत नाही तर मुलांचं कसं होणार. आणि म्हणूनच मुलांना लक्षात आलं पाहिजे की जगात अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या, रीलच्या पलीकडच्या किंवा या रंगीत दुनियेच्या पलीकडच्या. तर आपण त्याच्यासाठी वेळ काढतच नाही आहोत. आपलं जे अवांतर ज्ञान आहे ते अनेकदा मुलांना बोलायला मित्र नाहीत किंवा आईवडिलांना वेळ नाही किंवा मग तेही गॅजेट्समध्ये बिझी आहेत, असं होतं ना. मुलं चक्क ChatGPTशी गप्पा मारतात, ऑनलाईन रोबोटशी हो बाबा, किंवा मला तर AI शी भीतीच बोलतात. वाटली ते AI आणि ChatGPT पाहून, की मुलं मनाने काय लिहिणार आहेत, काही पण तिथनं मागवून घेणार आहेत का? हां. घेतलं आपलं प्रश्नाचं उत्तर टाकलं, प्रश्न टाकला त्या याच्यावरती की शोधलं उत्तर. हे अगदी 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 म्हणजे चुकीचं अति आहे. झालंय, अति झालंय. मला तर अजिबात आवडलेलं नाहीये. याबद्दल मला मुलांना असं सांगायचं आहे की ChatGPT असेल किंवा कुठल्याही AIचं रूप असेल, तर AI काय आहे, शेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. म्हणजे माणसाने तयार केलेलं आहे, ते मानवनिर्मित आहे. त्याच्यामध्ये भावना नावाची गोष्ट अद्याप आलेली नाही. त्यामुळे AI तुमच्या प्रश्नाला जे उत्तर देतं ना, त्याच्यामध्ये ज्या कळकळीने तुमचे मित्र, आई-वडील किंवा तुमचं नातलग तुमच्याशी बोलतील, तुमचे शिक्षक बोलतील, त्या प्रेमाने, त्या कळकळीने AI कधीच बोलणार नाही. कारण AIमध्ये भावनाच नाही, तर प्रेम, कळकळ, जिव्हाळा, आत्मीयता हे कुठून येणार आहे? ते AI मध्ये आहे है ना. हां, घरात आल्या आल्या करेक्ट. मुलांनी ए आई असं हाक मारून हां, पुढचं संभाषण करायला अगदी. पाहिजे, असं मला खूप कळकळीने वाटतं बघ. बरोबर आहे. आणि आईने पण त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे हम्म, लगेच हम्म, तसा. हम्म. तर हे जे मुलांचं भावनिक नातं असतं आपल्या आई-वडिलांशी, म्हणजे काही घडलं शाळेतून आल्याबरोबर आपण आपली पिढी आई-वडिलांना सगळं सांगायचे. आज शाळेत असं झालं, तसं झालं. आता काही मुलं सांगतात आणि मुलांची ही सवय जर तशी कमी होत असेल, तर आई-वडिलांनी ती वाढती ठेवली पाहिजे. कारण मग त्याच्यातून आपली प्रत्येक लहान-मोठी गोष्टसुद्धा मुलं आपल्या आई-वडिलांशी शेअर करतात आणि त्याची उत्तरं मागायला त्यांना AIकडे जावं असं वाटत नाही. परवा ना मी पेपरमध्ये काहीतरी वाचत होते, तेव्हा डिजिटल डिटॉक्स असा शब्द पण वाचला, त्याच्यावरचं आर्टिकल पण वाचलं. ते थोडंसं तू मुलांना समजावून सांग बाई आता. अगदी, अगदी. हा उपाय आहे त्याच्यावरचा. आपण जे आत्तापर्यंत बोललो ना आणि मुलांनी जे सगळं ऐकलं, की त्यांना असं वाटतंय, की सगळं काही दोष आमचा आहे का? नाही, नाही. तुमच्या आणि माझं पालकांची पण म्हणणंच चूक. नाहीये अगं, की तू फक्त मुलांना सांग. मी पण बसलीये की इथे. माझं म्हणणं आहे, की ही चर्चा आहे ना, ही मुलं आणि आम्ही आई-बाबा मिळून सगळ्यांच्या समोरच व्हायला हवी आहे. अगदी. म्हणजे हे जे काही भांडण आहे ना रोजचे अगदी किटकिट, तर ही बंदच व्हायला पाहिजे एकदम. तर डिजिटल डिटॉक्स या शब्दाचा अर्थ काय एक प्रकारे? आपण उपवास करतो की नाही? उपवास म्हणजे काय? तर 2 अर्थ आहेत त्याचे. एक म्हणजे लंघन, पोटाला विश्रांती, की हलका आहार घ्यायचा, फळं खायची, थोडंसं घोटभर दूध घ्यायचं किंवा काही जण तर निरंकार म्हणजे अगदी पाणी पिऊन किंवा तक्र प्रकार असतो एक, फक्त ताक पिऊन राहतात. काय होतं त्याने? पोट हलकं होतं, पचन छान होतं, मनाला बरं वाटतं. अति आहाराने जो एक स्थूलता वाढते किंवा नकोसं वाटतं, ते आपल्यापासनं दूर होतं आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि दुसरं त्याचा एक आध्यात्मिक अर्थ की परमेश्वराच्या जवळ उपवास. आता ते बाजूला जाऊ द्या. तो झाला एक उपवास लाक्षणिक अर्थाने. आपल्याला डिजिटल उपवास करायचा आहे. आता नेमकं डिजिटल उपवास करायचा म्हणजे काय करायचा? आठवड्यातला किमान 1 दिवस पालकांनी आणि मुलांनी मिळून ठरवायचं की या दिवशी गॅजेटला हात लावायचा नाही. बाई गं, तू 1 दिवस म्हणते, मुलं 1 मिनिटं दूर राहत पण नाही. जर मिळून ठरवलं तर फक्त घरात एकमेकांची तोंडं बघत बसले तर मुलांना कंटाळा येईलच ना. मग डिजिटल उपवास ज्या दिवशी करायचा आहे, त्या दिवशी तुम्हाला कुठेतरी बाहेर चक्कर मारायला जावं लागेल, एखाद्या पर्यटनस्थळी जावं लागेल किंवा काहीच नाही तर गावात एखादी सर्कस आली आहे किंवा एखादा वेगळा काहीतरी भाषण आहे किंवा कोणाच्या तरी परिचितांच्या घरी खेळायला गेलो आपण मुलांना घेऊन सरळ, असं पण शक्य आहे. सर्कसमध्ये गेलो ना, तर तिथे पण सेल्फी असतात. कुठे गेलो ना, तर तिथे पहिल्यांदा फोटो नाही, मग असतात. म्हणजे उपवासाच्या हे दिवशी मोबाईल न्यायचाच नाहीये, त्या दिवशी सेल्फी काढायची नाहीये. मुलं हल्ली Instagram आणि Snapchat खूप वापरतात. Snapchatवर काय असतं, की मी आत्ता काय करतोय ते जगाला सांगण्याची खोड आहे मुलांना. अगं, खायचं मागवलं की टाक हां, त्याचा फोटो, राईट. कुठे गेलं की टाक त्याचा फोटो, काढ रील. काय आहे मग हे? डिजिटल डिटॉक्स याचाच अर्थ की जगाशी प्रत्येक गोष्ट डिजिटली शेअर न करता सुद्धा आपल्याला आनंदात जगता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी किमान आठवड्यातला 1 दिवस आपण आपल्या स्वतःबरोबर, कुटुंबाबरोबर पुस्तक वाचत, एखादी आवडीची गोष्ट करत, एखादा छंद जपत किंवा काही नाही तर चक्क गप्पा मारत, बागेत तुम्ही काम केलं, झाडं त्या दिवशी छान सगळी लावली किंवा काही जी खुरपणी वगैरे केली, असं काहीही त्या दिवशी एकत्र मिळून करता येतं, एकट्याने पण करता येतं आणि 1 दिवस डिजिटल डिटॉक्स सगळ्या कुटुंबाने पाळला पाहिजे. मुलांना ऐका काय सांगते मोहिनी. नाहीतर मी सांगितलं ना, की ही मुलं मला काय म्हणतात माहितीये का, आई तुला काही समजत नाही याच्यातलं, तुला ना काही हे आवडतच नाही. म्हणजे हेच योग्य आहे ना, की अगदी, तुम्ही अगदी. थोडासा उपवास केलाच पाहिजे ना. मोबाईल थोडा बाजूला ठेवा. म्हणजे तुम्हाला मी तर गमतीने म्हणते, अरे आई जर तुमच्या समोर आली तर चेहरा पण ओळखणार नाही तुम्ही अगदी. कदाचित आईचा. हो ना, कारण सतत त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतात मुलं.
काही हॉटेल्सनी आता काय सुरुवात केली आहे की रविवारी जर सगळ्या कुटुंबाबरोबर तुम्ही जेवायला आलात तर तुमच्यासमोर टोपली आणून ठेवतात ते आणि त्याला गॅजेट पार्किंग म्हणतात. म्हणजे आपापले जे काय जवळ गॅजेट्स आहेत ते त्या टोपलीत टाकून द्यायची आणि ती टोपली बाजूला ठेवून द्यायची. सेल्फी काढायचा नाही, ग्रुप फोटो काढायचा नाही, त्या पदार्थांचा फोटो काढायचा नाही. आम्ही आज हॅव्हिंग पिझ्झा विथ अमुक अमुक असं काही टॅग करून पोस्ट करायची नाही आणि फक्त त्या खाद्यपदार्थांचा आस्वाद आपल्या कुटुंबाबरोबर घ्यायचा. म्हणजे ऑफलाईन जगताना पण खूप मजा असते, हे मुलांना कळलं पाहिजे. खूप गप्पा झाल्या आपल्या. तू ना ठळक ठळक मुद्दे सांग, या मुलांनी काय करायचं आणि मी काय करायचंय. म्हणजे पालकांचं आणि मुलांचे मुद्दे तुम्हाला लिहून दे सरळ सरळ. अगदी अगदी थोडक्यात मला असं सांगता येईल की पालकांनी एक ठरवायचं आहे की आपल्याला मुलांना नियम घालूनच हातात मोबाईल द्यायचा आहे. आपणही आपल्या मोबाईल वापरावरती नियंत्रण मिळवायचं आहे, त्याचा वेळ ठरवून घ्यायचा आहे आणि मुलांनी हे ठरवायचं आहे की पालकांनी ज्या जबाबदारीने आपल्याजवळ फोन दिला आहे त्याचं पालन आपण करतोय की नाही, आपण किती वेळ वापरतोय, त्यात काय वापरतोय आणि कशासाठी वापरतोय, हे स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे आणि मुलांनी आणि पालकांनी एकमेकांशी सतत संवाद राखला पाहिजे. हे मुख्य सूत्र आहे त्याचं. आता एवढं करूनही कधी कधी काय होतं की मुलं आहारी जातातच, कारण एक काही टक्के मुलं असतात की जी नाही, खूप संवेदनशील असतात, ती नाही आपल्याला आवर घालू शकत आणि मग ती एका गर्तेत जातात, कधी कधी व्यसनाधीन होतात. त्याच्यावरही उपाय आहेत, त्याबद्दल तुला थोडक्यात सांगते. व्यसनाधीन जर मूल झालं तर सगळ्यात आधी त्याला काउन्सिलरकडे नेलं पाहिजे आणि काउन्सिलरनी जे सांगितलं तेही त्याला पटलं नाही, त्याच्याही तो पलीकडे गेला असेल तर अगदी शब्दशः व्यसनमुक्ती केंद्र आहेत आता शहरांमध्ये यासाठीची. तितकी वेळच यायला नको म्हणूनच आपण ही चर्चा करतोय. ऐका मुलांनो, किती एवढ्या दूरपर्यंत कोणीच पोचायला नकोय. आणि एक 1098 म्हणून हेल्पलाईन आहे मुलांसाठी. कधी कधी काही गोष्टी त्यांना आपल्या घरच्यांशी शेअर नाही करता येत, अशा वेळेला त्यांनी 1098वर संपर्क साधून आपल्या मनातलं काय आहे तिथे व्यक्त केलं पाहिजे. मग ते सायबर बुलिंग असेल, कधी कधी स्नॅपचॅटवर टाकलेल्या फोटोवरती मित्र काहीतरी भलतीच कॉमेंट करतात आणि ती इतकी वाईट असते, दिसण्यावरून असते, किंवा एकत्र ग्रुपनी मुलांना चिडवलं जातं. वर्गाचा ग्रुप असेल तर त्याच्यात एखाद्या मुलाला ठरवून टार्गेट केलं जातं. हे वय असं आहे की मुलांना आपण चुकतो हे कळत नाही, पण एखाद्या मुलाला जर असं वाटलं की हे मी कुणाला सांगू, तर त्यांनी 1098वर संपर्क केला पाहिजे. आणि जर ती सायबर गुन्हेगारी आणखी पुढे गेली तर हे मी पालकांसाठी सांगते की 1930 हा एक आपला हेल्पलाईन नंबर आहे जो भारत सरकारचा आहे आणि cybercrime.gov.in याच्यावरही जर त्यांनी संपर्क केला तर त्यांना सायबर गुन्हेगारी जर आपल्या मुलाबाबत काही घडली असेल तर ती तिथे नोंदवता येईल. हे तू फार बरं सांगितलंस ना, कारण माझ्या मोठ्या मुलाला मी जेव्हा बाहेरगावी शिकवायला पाठवलं ना, तर मला भारी टेन्शन आलं होतं की बापरे, आता हा मुलांमध्ये कसा ॲडजस्ट करेल. पण असं जर काही त्याला नंबर्स माहिती आहे तर नक्कीच त्याला त्याची मदत होणारच आहे, मी तुला नक्कीच. सांगते. बरं झालं पण तू आलीस, म्हणजे तू आली कशासाठी मी विचारलंच नाही आणि काय हे मी आपलं लावून बसली. पण फार चांगलं झालं तू आलीस आणि ही जी कान उघडणी केली आहे ना तू माझ्या मुलांची आणि माझी पण, तर मी तर अगदी खूप 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 थँक्यूच म्हणणार आहे तुला. अगदी. एक आता आपल्या सगळ्यांनाच लक्षात ठेवायचं आहे. खरं तर मी तुला जरी सांगत असले तरी हे मला पण लागू होतं, माझ्याही मुलांना लागू होतं आणि खरं तर सगळ्या समाजालाच लागू होतं की आता जे आपण आहोत ना ते नुसते पालक नाही आहोत, म्हणजे फोडणीचे नाही, पण आपण सगळे सायबर पालक आहोत. आणि आताची मुलं आहे ना, ही साधी मुलं नाहीत, ही पण सायबर जगाची मुलं आहेत, ही सायबर जगाची अपत्य आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनाच एकमेकांना या बदलांना स्वीकारताना जो काय त्रास होतोय तो समजून घ्यावा लागेल. एकमेकांवर चिडचिड करण्यापेक्षा एकमेकांशी संवादी राहून यातून मार्ग कसा काढता येईल आणि आपलं आयुष्य ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही कसं मस्तपैकी जगता येईल याचा आपण एकत्र विचार केला पाहिजे. मला तर आलंय बाबा सगळं लक्षात आणि मला असं वाटतं मुलांनाही आलं असेलच. आणि तू आता पुन्हा येशील ना, तर तुला बघशील तू की तुला हे असं माझं चिडकं स्वरूप नाही दिसणार. नक्की, मलाही तसंच वाटतंय. काय मग बालदोस्तांनो, लक्षात आलं ना तुमच्या? ताईदादाचं पाहून आपण आणि आपलं पाहून घरातली अजून काही लहान भावंडं मोबाईलच्या खूप आहारी जात आहेत, असं नको ना व्हायला. आलं ना तुमच्या लक्षात अगदी ठळक ठळक? मोहिनी मोडक मॅडमने आपल्याला सांगितलं की पालकांनी काय करायचं आहे, आपल्या आईबाबांनी काय करायचं आणि तुम्ही पण काय करायचं आहे. काय गडबड होऊ शकते जर तुम्ही सोशल मीडियाचा किंवा या गॅजेट्सचा अतिवापर केला तर. मोहिनी मॅडमने आपल्याला फार छान माहिती दिलेली आहे. त्यासाठी आपण आपल्या सर्व बालदोस्तांतर्फे आणि आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मोहिनी मॅडम यांचे खूप खूप आभार मानूया. मुलांनो, बघा, हा जो गप्पांचा कार्यक्रम होता ना, हा तुम्हाला नक्की नक्की आवडलेला असणार आहे आणि हा कार्यक्रम आकाशवाणी अकोला केंद्राच्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे. तर
त्यासाठी तुम्ही आकाशवाणीचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सर्च करायचं आहे, या आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि हो, तुमच्या भाषेत काय म्हणतात ते बेल आयकॉन जो आहे ना, तो क्लिक करायला तुम्ही विसरू नका. आणि लक्षात ठेवा की आपल्याला हा जो सोशल मीडियाचा वापर आहे, हा फक्त चांगल्या आणि कामाच्या गोष्टींपुरताच करायचा आहे. तेव्हा आकाशवाणी अकोला केंद्राचं प्रसारण ऐकत रहा, आनंद घेत रहा आणि आपण पुन्हा भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोवरती कार्यक्रमाचे सादरकर्ते जे आहेत सूरज गोळे आणि आमची रेकॉर्डिंगची पूर्ण टीम यांच्यासह मी तुमचा सर्वांचा निरोप घेते आहे. नमस्कार. किलबिल बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम, बालदोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बालदोस्तांसाठी माहितीचा खजिना.